नमस्कार. 21 नवीन व्हिडिओ अशी आपली महाराष्ट्रीयन नथीची 7वी व्हिडिओ आहे ही. तुम्हाला महाराष्ट्रीयन नथ बनवून कसं बनवायचं ते दाखवते. त्यात तुम्ही बघू शकता छान अशी आपण तार वापरली आहे. मी सोहागेची तार वापरली आहे, कारण नथ आपल्याला तारेची बनवायची आणि ती नाकात शिरली पाहिजे, म्हणून सोहागेची तेच तुम्ही वापरू शकता, तार वापरू शकता. त्यासोबतच छान असं सर्कल केलं, नेहमी जसं एक करतो तसंच, पण तुम्हाला डबल पील मारावा लागेल त्याला, जेणेकरून नथीचा जो वरून दांडा येणार आहे तो खालच्या नोजमध्ये जाणार आहे, सर्कलमध्ये जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित त्याला फिनिशिंग दिली ना, तर ते सर्व तो खाली दिसणार आहे, जेणेकरून आपण नेहमीच तारेची प्रेसिंगची वरती बांधतो, त्यामुळे ते एवढं दिसण्यात येत नाही, पण हे खाली दिसेल. त्यानंतर मग 0.3ची तार घेतली आहे आणि व्यवस्थित बांधून घेतली आहे, बघू शकता. त्यानंतर तुम्हाला जर प्रेसिंगच्या नथीचं आणि तारेच्या नथी मी वरून सुरुवात करायची असेल तरीही करू शकता, पण मी खालून सुरुवात केली. त्यानंतर मी मोत्याची घुगरी बांधून घेते. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढं टाकू शकता. नॉर्मली 4 किंवा 5 असतात. तुम्ही जास्त टाकायचे तर टाकू शकता, किंवा तुम्ही हायड्रो ग्रीन आणि पिंक कलरचे स्टोन टाकून घुगरीसुद्धा बनवून टाकू शकता. बट मला कस्टमरला द्यायची होती आणि त्यांना एकदम साधं आणि मोती दिसणारच पाहिजे होतं, त्यामुळं मग मी घुगरी टाकली, बघू शकता. त्यानंतर मी टाकत आहे एक पिंक क्रिस्टल. सर्वच मोती मग ते दिसायला छान दिसत नाही, त्यामुळं मग एक पिंक क्रिस्टलसुद्धा टाकलं, ते व्यवस्थित बांधून घेतलं आहे. त्यानंतर मग पुन्हा आपल्याला मोती टाकायचा आहे. मी 6 नंबरचा मोती टाकलेला आहे. नथ मोत्याचीच पाहिजे होती, ठसठशीत पाहिजे होती आणि इवन त्यांना छोटीसुद्धा पाहिजे होती, त्यामुळं मग 4 नंबरचा मोती खूप छोटा दिसला असता, त्यामुळं मग मी 6 नंबरचा मोती टाकला. आणि पुन्हा आपल्या जी 0.3ची तार आहे त्याच्यात आपल्याला 4 मोती भरून घ्यायचे आहेत व्यवस्थित, आणि 4 मोत्यांचा व्यवस्थित फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर इन द सेन्स चौकोन करून घ्यायचं आहे 4 मोत्यांचा त्या. आणि बघू शकता मी आता मोती भरते. तुम्हाला जर ज्वेलरीचे ऑफलाईन क्लास करायचे असतील तर प्लीज कमेंट करा, कारण ऑनलाईन क्लास तर सध्या बंद आहेत, पण ऑफलाईन क्लासेस चालू आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं ज्वेलरी, तुम्ही जर पुण्यात असाल तर नक्की आपल्या शॉपला एकदा विजिट कराल असो. त्यानंतर मी व्यवस्थित भरून घेतलं आहे, बघू शकता. 4 मोती भरून घेतले आहेत. बऱ्याचशा मैत्रिणींचं असं असतं की आम्ही बांधतोय, व्हिडिओ बघून बांधतोय, बट आम्हाला समजत नाही कुठून फिरवायचं, कसं काय करायचं. मला वाटतं तुम्हाला माझी व्हिडिओ बघितल्यावरच समजेल, कारण मी स्वतः लेफ्टी असल्यामुळे ते तुम्हाला ती सरळ दिसते, कारण मी लेफ्ट हाताने बांधत असल्यामुळे काय होतं ना, आपण जेव्हा राईट हँडने बांधतो त्यावेळेस तुम्हाला ती उलटं दिसतं व्हिडिओ, पण मी तुम्हाला लेफ्ट असल्यामुळे तुम्हाला ते समजायलाही इझी जाते आणि पटकन समजेलही असं व्हिडिओ बनवत असते मी, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी मध्ये एक सेंट्रलला त्याला आपल्याला मोती टाकायचा आहे. मोती ह्याच्यासाठी कारण आपल्याकडे त्यांना कुंदनची डब्बी नको पाहिजे, जी प्रॉपर आपण महाराष्ट्रीयन नथीमध्ये जो स्क्वेअर वापरतो स्टोनवाला, तो त्यांना नको पाहिजे होता. त्यामुळे त्यांची जशी नथीची कॉस्टिंग होती त्या कॉस्टिंगवरून त्यांना जी अशीच नथ हवी होती, साधी सिंपल, आणि त्यांच्या बजेटमध्ये सुद्धा बसली पाहिजे असं. सो मी तेवढं मोती वगैरे व्यवस्थित दाबून घेतलं आहे, व्यवस्थित फिरवून घेतलं आहे, बघू शकता. व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर ते जशी तुम्ही बांधणी करता तशी त्याची फिनिशिंगसुद्धा छान दिसते. तुम्ही जर कसंही तार बांधली तर ते तार दिसते आणि त्याचा तेवढा गेटअप येत नाही. व्यवस्थित असं बांधणी केली की छान दिसतं ते असो. त्यानंतर बघू शकता मी व्यवस्थित बांधून घेते, चेक करायचं कुठे हळत नाही आहे, व्यवस्थित बसतं आहे असं. त्यानंतर पुन्हा आपल्याला 6 मणी होऊन घ्यायच्यात. मी 6 मणी ह्याच्यासाठी केलं, आपल्याला तर फ्लावर बनवायचा आहे. आणि पिंक स्टोन टाकला आहे मी, ग्रीन टाकला आहे, कुंदन. आपल्याला पानसेपसारखा वरती जो आपल्या महाराष्ट्रीयन नथीला आकार असतो पानसेपचा,
तो आकार बनवून घ्यायचा. त्यासाठी मी ग्रीन कलरचा टिलेक्स शेपमध्ये कुंदन टाकून घेतला. त्याच्यात आपल्याला जसे 6 मोती भरायचे आहेत. मी एक तारेत भरला यासाठी, कारण मला ते बांधायला बरं पडतं. तुम्ही तारेत बांधलं तरी चालते, काही हरकत नाही, तुम्ही तारेत बांधू शकता. मी आता 0.3च्या तारेत मोती ओवून घेतले आणि ते व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता. कुंदन व्यवस्थित फिटिंग करून घ्याल, कारण काय होतं ना, मी तुम्हाला कुंदन फिटिंग करताना दाखवला नसेल बहुतेक, मे बी दिसलं नसेल व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याला एकदा आटी मारून घ्याल आणि मग नंतर, कारण मी कुंदनला डायरेक्ट मोत्यां आणि कुंदनला दोन्ही एकसाथच पॅक करते. त्यामुळे तुम्हाला जर तसं नसेल जमलं तर तुम्ही व्यवस्थित कुंदनला पहिलं बांधून घ्याल आणि मग पुढे हे कराल. कारण काय होतं, तुम्ही कुंदन जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर कुंदन बांधलात नाही तर ते फिरत राहील असं होतं. आणि तुमचा जर हात बसला असेल, रोज तेच काम करत असला तर ते व्यवस्थित हात बसून जातो. मग तुम्हाला कुंदनही बांधायची गरज नाही लागत. आणि एवढं की जी नथीला तुम्ही अर्धा 1 तास लावता ती तुमची 15-20 मिनटात बांधून होते. फक्त प्रॅक्टिसची गरज असते. तशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं ते तुम्हाला हात बसून जातं. माझी ही नथ बांधून झालेली आहे, बघू शकता. तारेला आता वरती गुंडाळून देऊ आपण राहिलेली, आणि बाकीची राहिलेली व्यवस्थित कट करून टाकू. बघू शकता मी व्यवस्थित दाबून घेत आहे तार जेणेकरून लागली पाहिजे नाही आहे. राहिलेली तार आपली कट करून टाकायची आणि व्यवस्थित ती हाताने दाबून टाका, लागली नाही पाहिजे. आणि बोटाच्या साह्याने जसे आपण नेहमी करतो तसं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे नथीचा. माझं शेप तुम्ही बघू शकता. हा शेप तुम्हाला हे करायचा आहे. त्याच्यानंतर बोटाच्या अंतराने राहिलेली तार कट करायची आहे. ती कट केल्यानंतर व्यवस्थित तिला पुन्हा एकदा शेपमध्ये आकारात द्यायचे आहे, जेणेकरून ते नथीचा